सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उमेदवारीचे संकेत दिले होते। याच अनुषंगाने पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवली होती। ही बैठक आज सकाळी 11 वाजता सावड येथे होणार आहे। या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मागील काही दिवसांतच जालना शहरात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढली असून त्यामुळे टाटाने जालन्यात कॅन्सर हॉस्पिटल उघडले आहे। मात्र जालन्यात कॅन्सर रुग्णांची संख्या का वाढली याचं कारण नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वेच्या विविध उपक्रमांची उद्घाटन करण्यात आली। जालना शहराजवळील दिनेगाव येथे गतिशक्ती कार्गो टर्मिनलचेही दूरदृष्टी प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। याच वेळी नितीन गडकरी देखील उपस्थित होते आणि याच वेळी त्यांनी बोलताना जालन्यातील कॅन्सरबाबत रुग्णांच्या संख्येवर भाष्य केले। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात मंगळवारी 2 गटात हाणामारीची घटना समोर आली आहे। गाडीला कट लावलेल्या कारणावरून वाद झाला होता। त्यानंतर काही तरुणांचा जमाव जमला आणि त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली। मारहाण झालेल्या तरुणाच्या मदतीला धावून आलेल्या दोघांना देखील मारहाण झाली। त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात शांतता आहे। या प्रकरणी पोलिसांकडून 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीच्या धुरळा पाहायला मिळत आहे। प्रत्येक पक्षानं आपापली तयारी सुरू केली आहे। यंदा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकी चुरशीनी होणार आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत फुटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळत आहेत। अशातच आज अखेर महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटल्याचं पाहायला मिळत आहे। बैठका भेटींसाठीच्या सूत्रानंतर महायुतीचं जागा वाटपाचं निश्चित झाल्याची माहिती हाती लागली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियमित अर्थात मनरेगा योजनेचे वार्षिक बजेट हे 65,000 कोटी रुपयांचे आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 वर्षात मनरेगा योजनेचे पैसे एकत्रित करून जितकी रक्कम होईल तेवढ्या रुपयांची अब्जाधीश उद्योगपतींची कर्ज माफ केले आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी केले। राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेने मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश केला। यावेळी नंदुरबारमध्ये राहुल गांधी यांची सभा पार पडली। या पहिल्याच सभेत राहुल गांधी यांनी आदिवासी समाजाच्या हक्काचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले। देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या 8% इतकी आहे। तितक्याच प्रमाणात आदिवासी समाजाला देशातील सरकारी संस्था, सरकार, खासगी रुग्णालये, प्रशासनात प्रतिबंधत्व मिळत आहे का, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला। आदिवासी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जागतिक जनगणना करणे आवश्यक आहे। हाच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दा असेल। देशातील आदिवासी, दलित आणि मागास जातींना दुखापत झाली आहे। त्यासाठी एक्सरे, MRI करण्याची गरज आहे। तीच गरज जातीय जनगणनेच्या माध्यमातून पूर्ण होईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
अवैधरित्या 2 जिवंत काडतूस गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। रविवारी सायंकाळच्या सुमारास यवतमाळ आर्णी येथे ही कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीवर असताना गोपनीय माहितीच्या आधारे आर्णी येथील बैल बाजाराजवळ एक इसामी गावठी पिस्तूलसह उभा असल्याची माहिती मिळाली होती। 3 वेळेस उद्घाटन आणि रशियाला विकलेल्या रेल्वे कोच कारखान्याचे मोदी लोकार्पण करणार अशी टीका आमदार धीरज देशमुख यांनी केली होती। त्याचे पडसाद आता उमटत असून आज मराठवाडा कोच फॅकल्टीच्या लोकार्पण समारंभात संभाजी पाटील निलंगेकर यांनी आमदार धीरज देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे। विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे। विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने 35 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे। आज मंगळवारी विदर्भात वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक तापमान 39.4 अंश सेल्सिअस तर त्या खालोखाल यवतमाळमध्ये 39.0 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे। सोमवारच्या तुलनेत आज कमाल तापमान सरासरी 3 ते 3.5 अंशांनी वाढ झाली आहे। विशेष म्हणजे विदर्भात किमान आणि कमाल तापमान हे एकट्या वाशिम जिल्ह्याचे नोंदविण्यात आले आहे। वाढत्या उष्णतेच्या झळा बघता दुपारच्या वेळेत रस्त्यावरील वर्दळ देखील कमी झाल्याचं चित्र आहे। महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा कायम असताना छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा आता ठाकरे गटाचीच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीचं छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा प्रचार कार्यकर्त्यांचे उद्याचे उद्घाटन होणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता हे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। महाविकास आघाडी अजूनही जागा वाटपाचा निर्णय झाला नाही, मात्र ज्याप्रमाणे ठाकरे गटाकडून उद्यापासून प्रचार कार्यकर्त्यांचे काम सुरू केले जात आहे त्यानुसार संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रास्ताविक नेत्यांनी आपल्या मुलामुलींना उमेदवारी देऊ नये अशी मागणी वंचितने केली आहे। विशेष म्हणजे वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत वाटाघाटी सुरू असताना वंचितने घराशाहीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला थेट इशारा दिलाय। त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये नवा तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। विशेषतः विदर्भातील जागेवरून वंचित आक्रमक होताना दिसत आहेत। काँग्रेस अथवा इतर घटक पक्षांनी प्रास्ताविक घटनांना वगळून इतर वंचित समूहाला कुठेतरी संधी दिली पाहिजे अशी मागणी वंचिताच्या वतीने करण्यात येत आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।